जय जिजाऊ जय शिवराय. सोल डायरीज बाय मधूच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, पहिल्या दिवशी आपण पंढरीची वारी बघितली, काल आपण बळीराजाची सिस्टीम बघितली, पण आज आपण अशी एक गोष्ट शिकणार आहोत जी तुमच्या सवयीच्या मुळावरच घाव घालेल. तुम्हाला काय वाटतं, शिवाजी महाराजांच्या एका हाकेवर हजारो मावळे स्वतःच्या प्राणांची आहुती द्यायला का बरं तयार असायचे? अशी कोणती ताकद होती त्यांच्याकडे की ज्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी हजारो मोठ्या मोठ्या सत्तांशी लढा दिला? याचं उत्तर दडलंय जेम्स क्लिअर यांच्या ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकातील एका शब्दाकडे. आणि तो शब्द म्हणजे आयडेंटिटी, तुमची स्वतःची ओळख. जेव्हा एखादा मावळा स्वराज्यासाठी लढायला बाहेर पडायचा तेव्हा तो स्वतःला फक्त एक पगार घेणारा सैनिक समजत नसे. जर त्याने स्वतःला फक्त एक सैनिक समजलं असतं तर संकटाच्या वेळी त्याने माघार घेतली असती. पण त्या मावळ्याची स्वतःची ओळख काय होती? त्याची ओळख होती की मी स्वराज्याचा रक्षक आहे आणि मी छत्रपतींचा मावळा आहे. जेव्हा तुमची ओळख तुमच्या कार्याशी जोडली जाते तेव्हा तुम्हाला सवय लावायला कष्ट पडत नाही. ती सवय तुमचा स्वभाव बनते. मावळ्यांची निष्ठा ही त्यांची सवय नव्हती, ती त्यांची ओळख होती. म्हणूनच तानाजी मालुसरे म्हणतात, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. जेम्स क्लिअर म्हणतात, सवयी बदलण्याचे 3 स्तर असतात. पहिला म्हणजे निकाल बदलणे, आउटकम. इथे आपलं लक्ष फक्त शेवटच्या निकालावर असतं. उदाहरणार्थ, मला वजन कमी करायचंय, मला पैसे कमवायचे, मला टॉपर व्हायचंय. पण समस्या अशी आहे की फक्त इच्छा करून काही बदलत नाही, कारण आपण फक्त स्वप्न बघतो पण त्यामागची रोजची कृती बदलत नाही. दुसरं म्हणजे प्रक्रिया बदलणे, प्रोसेस. इथे आपण आपल्या रोजच्या सवयी आणि सिस्टीम बदलायला सुरुवात करतो. उदाहरणार्थ, मी रोज जिममध्ये जाणार, मी रोज 30 मिनिटं अभ्यास करणार, मी रोज 10 पुस्तकाची पानं वाचणार. हा टप्पा महत्वाचा आहे कारण इथे तुम्ही कृती करायला सुरुवात करता. पण अनेक लोक इथेही थांबतात कारण त्यांना ती सवय एक जबाबदारी वाटते. तिसरी म्हणजे ओळख बदलणे, आयडेंटिटी. हा सगळ्यात शक्तिशाली स्तर आहे. इथे फक्त तुम्ही काम करत नाही तर स्वतःची ओळख बदलता. उदाहरणार्थ, मी वजन कमी करण्याचा प्रयत्न करतोय एवढंच नाही तर मी फिटनेस प्रेमी आहे. मी पुस्तक वाचतो एवढंच नाही तर मी वाचक आहे. मी अभ्यास करतो एवढंच नाही तर मी शिस्तप्रिय विद्यार्थी आहे. आणि खरी जादू इथेच घडते, कारण जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या ओळखीचा भाग बनते तेव्हा ती करण्यासाठी वेगळे मोटिवेशनची गरज लागत नाही. एक फिटनेस प्रेमी व्यक्ती व्यायाम करत नाही, तो त्याच्या स्वभावाचा एक भाग बनून जातो. आपण नेहमी बाहेरून आत बदलण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे आधी रिझल्ट मिळाला की मी बदलेन असं वाटतं. पण खरा बदल हा आतून बाहेर होतो. जेव्हा तुम्ही स्वतःला नवीन नजरेने बघायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या सवयी बदलतात, आणि सवयी बदलल्या की आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. मंडळी, आज स्वतःला प्रश्न एक विचारा की तुम्ही स्वतःची ओळख काय म्हणून सांगताय? तुम्ही अजूनही स्वतःला आळशी मानताय की शिस्तप्रिय म्हणून मानताय? तुम्ही स्वतःला अजूनही अपयशी समजताय की काहीतरी नवीन शिकणारा म्हणून समजताय? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वतःच्या सवयी वर कंट्रोल करता किंवा त्या सवयीला अचीव करायचा प्रयत्न करता, त्यावेळेला तुम्ही नवीन ओळखीसाठी एक मत किंवा एक वोट देता. म्हणजेच जेव्हा तुम्ही 10 मिनिटं वेळ काढून वॉक करता त्यावेळेला तुम्ही स्वतःला एक फिटनेस फ्री किंवा एक ॲथलीट म्हणून एक मत देता. जेव्हा तुम्ही वेळ काढून 10 पानं वाचता पुस्तकाची तेव्हा तुम्हाला एक वाचक म्हणून एक वोट देता. ज्या ओळखीची मतं जास्त तीच तुमची नवीन ओळख ठरते. तर आजपासून मी हे शिकणार आहे किंवा मी हे बनणार आहे असं म्हणायचं सोडून मी ही व्यक्ती आहे असं म्हणायला चालू करा. स्वराज्याच्या मावळ्यासारखी निष्ठा स्वतःच्या ओळखीवर ठेवा. उद्या आहे आपल्या प्रवासाचा 4था दिवस. उद्या आपण शिकणार आहोत की आपली सवय स्पष्ट कशी करायची, आणि तेही आपल्या आईच्या स्वयंपाकघरातील शिस्तीच्या उदाहरणातून. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या त्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा ज्याला थोड्या विश्वासाची किंवा आत्मविश्वासाची गरज आहे. तर मग उद्या भेटूया. जय शिवराय.